नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये 1446 जागांसाठी नोकरीची संधी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। 12वी उत्तीर्ण असाल तर तुम्ही 1000 प्लस जागांसाठी अप्लाय करू शकता। 10वी उत्तीर्णवर 429 जागांसाठी अर्ज करता येणार आहे, ज्यासाठी पे स्केल सुद्धा मी मेन्शन केलेला आहे। यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत। महाराष्ट्रामध्ये एक्झाम होणार आहे। संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी कव्हर करणार आहे। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर चॅनल नवीन असाल तर महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। व्हिडिओ संपूर्ण बघा, डिटेलमध्ये माहिती मी प्रोव्हाइड केलेली आहे। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। IGI एव्हिएशन सर्व्हिसेस यांच्यामार्फत एअरपोर्टमध्ये जो काही स्टाफ आहे त्यासाठी ही रिक्रुटमेंट मित्रांनो या ठिकाणी होत आहे। पुढे बघा त्यांनी काय म्हटलं आहे, तर IGI एव्हिएशन सर्व्हिसेस इन्व्हाइट्स ऑनलाईन ऍप्लिकेशन फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द पोझिशन ऑफ एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ आणि लोडर या पदांसाठी रिक्रुटमेंट होत आहे। अर्थात ही गव्हर्नमेंट जॉब नाही आहे मित्रांनो, मात्र एक स्टेबल जॉब तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता। यामध्ये बघू शकता एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार एअरपोर्ट ग्राउंड स्टाफसाठी 12वी उत्तीर्ण आहे, अभाव असेल तर अप्लाय करू शकता। एज लिमिट सर्वांसाठी 18 ते 30 वर्ष राहणार आहे। 25,000 ते 35,000 पर मंथ तुम्हाला एक्सपेक्टेड सॅलरी आहे आणि 1017 जागा या पदाच्या या ठिकाणी भरल्या जात आहेत। दुसरं पद आहे लोडरचं, फक्त मेल कॅन्डिडेट यासाठी अप्लाय करू शकतात। पहिल्यासाठी मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात। दुसऱ्या पदासाठी फक्त मेल कॅन्डिडेट अर्ज करू शकतात। यासाठी 10वी पास, 20 ते 40 वर्ष एज लिमिट राहील। या पदासाठी 15,000 ते 25,000 पे स्केल राहणार आहे। 429 जागा लोडरच्या या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। कॅन्डिडेट दोन्ही पदांसाठी अप्लाय करू शकतात, मात्र सेपरेटली तुम्हाला एक्झामिनेशन फी त्या ठिकाणी भरावी लागेल असं त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे। पुढे बघा एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये मिनिमम एज्युकेशन एअरपोर्ट ग्राउंड स्टाफसाठी द कॅन्डिडेट मस्ट हॅव पास द इंटरमिजिएट 12th पास एक्झामिनेशन ऑर इक्विव्हॅलंट फ्रॉम अ रेकग्नाइज्ड बोर्ड आणि एअरपोर्ट रोडरसाठी द कॅन्डिडेट मस्ट हॅव पास 10वी उत्तीर्ण असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। पहिल्या पदासाठी 12वी पास असणे आवश्यक आहे। दुसऱ्या पदासाठी 10वी पासवर तुम्हाला अर्ज करता येणार आहे। एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ बोथ मेल फिमेल्स कॅन अप्लाय, फ्रेशर्स कॅन ऑल्सो अप्लाय। एअरपोर्ट लोडरसाठी मात्र फक्त मेल कॅन्डिडेट इलिजिबल होतील अर्ज करण्यासाठी। सो या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायच्या आहेत। आता यासाठी नेचर ऑफ वर्क तुमचं काम काय राहणार आहे बघा, तर एअरपोर्ट ग्राउंड स्टाफसाठी तुम्हाला एअरपोर्टवर तुम्हाला मेनली पॅसेंजर चेक इन, एअरलाईन तिकीट रिझर्वेशन, बोर्डिंग, पॅसेंजर फंक्शन किंवा टर्मिनल फंक्शन जे काय असतील त्या गोष्टी तुम्हाला करावे लागतील। द वर्क पॅटर्न विल 3 शिफ्टमध्ये तुमचं काम असणार आहे। नाईट शिफ्ट इरिस्पेक्टिव्ह ऑफ जेंडर अँड 1 वीकली ऑफ ऑन रोटेशनल बेसिसवर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। नेचर ऑफ वर्क एअरपोर्ट लोडरसाठी तुम्हाला बघू शकता। दुसऱ्या पदासाठी बॅगेज, कार्गो हँडलिंग या सर्व गोष्टी करायच्या आहेत। अगेन या ठिकाणी 3 शिफ्टमध्ये काम होणार आहे आणि या ठिकाणी जे वीकली ऑफ आहे तो रोटेशनल बेसिसवर राहील असं त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। आता सगळे रिटर्न एक्झामिनेशन कशा प्रकारे होणार आहे बघा, तर रिटर्न एक्झामिनेशन म्हणजे जनरल अवेअरनेस, ॲप्टिट्यूड रिजनिंग, इंग्लिश लँग्वेज, एव्हिएशन नॉलेज याबाबतचे प्रत्येकी 25 क्वेश्चन विचारले जातील। 90 मिनिटांचा टाइम राहणार आहे। टोटल 100 मार्क्सची एक्झाम या ठिकाणी राहणार आहे। डिफिकल्टी लेवल 12वीची राहणार आहे एअरपोर्ट ग्राउंडला, तर 10वीची राहणार आहे या लोडर्स पदांसाठी। इंग्लिश लँग्वेजमध्ये ही एक्झाम या ठिकाणी मित्रांनो होणार आहे असं त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। त्यानंतर बघा एक्झामिनेशन डिटेल्समध्ये द रिटन एक्झामिनेशन 100 मार्क्सची असणार आहे, ज्यामध्ये प्रत्येक क्वेश्चन्सला 1 मार्क राहील। निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता नो निगेटिव्ह मार्किंग बाय लँग्वेज इंग्लिश आणि हिंदीमध्ये लँग्वेज तुमची एक्झाम त्या ठिकाणी घेतली जाईल। महत्त्वाचं पॉईंट या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक्झामिनेशन फी 350 रुपये ग्राउंड स्टाफला, तर 250 रुपये लोडरला राहील। फी नॉन रिफंडेबल राहणार आहे, त्यामुळे त्या बेसिसवर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचा आहे। ऍप्लिकेशन फी सर्वांसाठी सेमच राहणार आहे, जरी कॅटेगरीमधले असाल तरी तुम्हाला तितकीच फी त्या ठिकाणी भरावी लागेल। आता या ठिकाणी एक्झामिनेशन सेंटर्स बघा, महाराष्ट्रामध्ये नागपूर, मुंबई आणि पुणे ही एक्झाम सेंटर्स त्यांनी दिलेले आहेत। नजीकचे एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही एक्झाम त्या ठिकाणी देऊ शकता। अप्लाय कसं करायचं आहे, तर एव्हिएशन दिल्ली IGI एव्हिएशन दिल्ली.com वेबसाईटला व्हिजिट करून तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता। ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरुवात झालेली आहेत आणि 21 सप्टेंबर 2025 पर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे। अजून वेळ भरपूर आहे। तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर मात्र लवकरात लवकर अर्ज त्या ठिकाणी करू शकता। याबाबतची अधिक माहिती तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन। एक चांगली संधी आहे मित्रांनो, जवळपास तुम्हाला जॉब हवा असेल, आता तुम्ही सिटीमध्ये राहत असाल त्या ठिकाणी जॉबची आवश्यकता असेल तर तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता। सांगितल्याप्रमाणे फुल टाइम गव्हर्नमेंट जॉब नाही आहे, मात्र नक्कीच तुम्हाला एक स्टेबल जॉब त्या ठिकाणी मिळेल। त्या बेसिसवर तुम्ही इतर स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा तयारी कंटिन्यू करू शकाल। याबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा, व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। धन्यवाद।